अगदी पांढरे शुभ्र मस्त असे उपवासाचे पापड बनले। हे पापड करताना साबुदाणा भिजवायचा नाही की बटाटेसुद्धा उकडून घ्यायची गरज नाही। तळताना देखील पटकन लाल होत आहेत, करपले जात आहेत असं अजिबात होत नाही। अगदी व्यवस्थित तळले जात आहेत, छान मस्त फुलत आहेत। पापडावर तुम्हाला तेल अजिबात दिसणार नाही, कितीही हाताने चोळा हाताला सुद्धा तेल अजिबात लागलं जात नाही। लहानसा तुकडा तुम्हाला चुरून दाखवते, सहज त्याचं पीठ तयार होते, पण हात मात्र तेलकट अजिबात होत नाही, इतके हलके होतात। बरं, खाताना चवीला इतके भारी होतात, तोंडही सोललं जात नाही की दातांना चिकटूनही बसत नाहीत। फक्त पाव किलो साबुदाणे आणि त्यापासून 100च्या वर पापड तयार होतात। त्यासाठी बटाटे किती घ्यायचे, पाण्याचं योग्य प्रमाण कसं ठेवायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी पाव किलो साबुदाणे घेतले, 2 वाट्यांमध्ये बरोबर बसलेत ते। 4 कच्चे बटाटे घेतलेत, बरोबर अर्धा किलो आहेत। जेवढा साबुदाणा घेणार त्याच्या दुप्पट बटाटे घ्यायचे आहेत। समजा अर्धा किलो साबुदाणे तर मग 1 किलो बटाटे, 1 किलो साबुदाणा तर मग 2 किलो बटाटे। 10 ते 12 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घेतलेत। आता सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये साबुदाणे आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत। तर इथे मी करपवत नाही, फक्त फुलवून घेते साबुदाणे। 4 ते 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हे साबुदाणे छान फुलवून घेतलेत। थंड झाल्यावर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। खूप जास्त असले तर मग ते चक्कीवरून दळून आणलेत तरीही चालतील। आता एखाद दुसरा अख्खा साबुदाणा किंवा ही भरड आहे ती सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहे। आपण साबुदाणे मोजून घेतलेत ना पाव किलो, मग ते पुन्हा बारीक करून घ्यायचे। तर इथे बघा, पाव किलो पीठ आहे, एकाच बाडग्यामध्ये भरले। तर तुम्ही 1 किलो जरी पीठ घेतलं तरी एखादं मोठं पातेलं त्याच्यात 1 किलो बसेल असंच घ्या, किंवा अर्धा किलो असेल तर एकच भांडं घ्या ज्याच्यामध्ये अर्धा किलो बसेल। आता इथे हे 4 बटाटे आहेत ते मी सोलून घेते। बटाटे सोलून झाल्यावर स्वच्छ धुवून त्याचे पातळ असे काप करून घेते। बरं, हे आपल्याला आधीच करून घ्यायचं आहे, आयत्या वेळेला ते बरं पडतं। मग एवढीच काय ती पूर्वतयारी, बाकी कसलीही झंझट नाही। अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आरामात हे पापड तयार होतात। तर इथे हे पातळ काप करून झाले, जसे कापून होतील तसे तसे मी पाण्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे ते बाहेर राहून काळे पडणार नाहीत। पर याला काही फार वेळ लागत नाही, एक 2-3 मिनिटाचंच काम आहे ते। तर इथे बटाटे कापून मी पाण्यामध्ये घालून ठेवलेत। आता हे थोडा वेळ एका साईडला ठेवून देऊया। आता आपण ज्या वाटीने सुरुवातीला जे पीठ मोजून घेतलं होतं तीच इथे वाटी घेतली, वाटी बदलायची नाही। इथे बरोबर मी 8 वाट्या पाणी घेत आहे। तर 8 वाट्या पाणी कमीही होत नाही, जास्तही होत नाही, अगदी परफेक्ट राहतं। इथे आपण साबुदाणा कच्चाच घेतलाय म्हणून 8 वाट्या पाणी आहे। तर आता हे पाणी मी गरम करायला ठेवले। एकीकडे गरम पाणी होतच आहे, तर हे पीठ आहे एका मोठ्या स्टीलच्या बाउलमध्ये घालून घेतले। त्याच्यामध्ये जेवढं पीठ दिसतंय त्याच्याच अंदाजाने मी 1.5 चमचा इतकं मीठ घातलं। मिश्रण खूप जास्त पातळ करून घेतल्यावर मग मिठाचा अंदाज चुकतो, तोच पदार्थ वाळल्यानंतर मग खारटपणा जास्त जाणवायला लागतो। हे सुरुवातीला आधीच मीठ घातलं की मिठाचा अंदाजही बरोबर राहतो। इथे पाणी गरम झालंय, माझ्या हाताला सोसेल इतपत गरम आहे। आता यातलंच पाणी घेऊन या पिठाचा आपल्याला एक घोळ तयार करून घ्यायचा आहे। सगळ्या ज्या पिठामध्ये गाठी असतील त्या मोडून घ्यायच्या आहेत। तर जितकं लागेल तेवढं पाणी त्यातलंच घ्यायचं आहे, कुठलं दुसरं वेगळं पाणी घ्यायचं नाही। तर मी इथे जवळजवळ 4 वाटी पाणी घेतलं, त्याच्यापैकी मला 3.5 वाट्या पाणी इथं लागलेलं आहे। अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिले ते आपण नंतर वापरूयात। सगळ्या गाठी मोडून घेतलेत आणि चाखून बघितलं, अगदी परफेक्ट आहे मिठाला। पण थोडीशी मिरची घालणार आहे नंतर किंवा बटाटे घालणार आहे म्हणून अर्धा चमचा इतकं मीठ घातलं। आता पाण्यालाही छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम थोडी लो ठेवलेली आहे आणि हे जे घोळ केलेला आहे तो याच्यामध्ये सगळा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे। अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये भांडे विसळून मिक्स करून घेऊया। तर बघा, हे असं घोळ करून घेतल्यामुळे काय होतं, एकतर मिश्रण ते एकसारखं ढवळायलाही बरं पडतं, आतमध्ये गुठळ्याही राहत नाहीत। आणि सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं हे पांढरं दिसेल, हळूहळू त्याचा रंग बदलायला लागेल, आपण काय म्हणू त्याला, एक पारदर्शक दिसायला लागेल। तर इथे ना पाण्याला उकळी आल्यापासून 10 ते 12 मिनिटांपर्यंत मिश्रण मी एकसारखं ढवळून घेत आहे आणि याचा रंग पण बघा जरा हलका होत चाललेला आहे। आता जवळजवळ 12 ते 15 मिनिटं झालेत, मी थोडासा गॅस बंद करून ठेवते। आपल्याला बटाटेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत। जोडीला कुणी असेल तर मग एकाने ढवळत राहिलं, दुसऱ्याने बटाटे बारीक करून दिले, पण कुणी नसेल तर मग सर्व गॅस बंद करायचा, मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आणि मिक्सरला आता आपण बटाटे बारीक करून घेणार आहोत।
बरं, यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. बटाट्यामध्ये आधीच पाणी असतं, होतात बारीक ते. तर तुम्ही किसणीवर बारीक किसूनही घेऊ शकता, पण मग मला बारीक पेस्टच हवी होती. मी ही अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आयत्या वेळेलाच करून घ्यायची आहे. खूप आधी मिक्सरला फिरवून घेतलं की मग बटाट्याचं मिश्रण काळं पडतं. आता हे झालं आहे करून. पूर्ण गॅस ऑन केला. मिश्रण गरम आहे अजून, तळापासून ढवळून घेऊयात आणि आता गरम असतानाच लगोलग हे बटाटे बारीक करून घेतलेत, ते आपण हे घालून घ्यायचे आहे. तर बटाटे बघा अजिबात त्याच्या गुठळ्याही होत नाहीत. असे बारीक केल्यामुळे व्यवस्थित ते मिसळले जातात. तर आता मात्र हे ढवत असताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे आणि एकसारखं तळापासून आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. सुरुवातीचे 15 मिनिटं मिश्रण आपण शिजवून घेतलं होतं. फक्त साबुदाण्याचं मिश्रण होतं ते. आता याच्यामध्ये बटाटे आहेत. थोडंसं मिश्रण हे घट्ट व्हायला लागेल आणि हे सुद्धा आपल्याला एक 10 ते 15 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे अशी मोठी उकळी दिसतं आणि असे लहान लहानच बबल्स किंवा हे आतल्या आत ते शिजलं जाईल अशी उकळी दिसेल. झाकण वगैरे मी अजिबात ठेवलेलं नाही. एकसारखं 2-2 मिनिटांनी तळापासून ढवळत आहे. झाकण ठेवलं किंवा ते ढवळणं बंद केलं तर खाली तळाला लागलं जाईल, करपलं जाईल. तर बघा इथे हळूहळू मिश्रण घट्ट होत आहे. तुम्हाला दाखवते मी कितपत शिजले ते. अगदी चांगलं सुरुवातीला उकळी आल्यापासून एक 15 मिनिटं आणि आता बटाटे घातल्यापासून एक 12 ते 15 मिनिटं, म्हणजे एकूण आपल्याला 25 ते 30 मिनिटांपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी मिश्रण शिजवून झालेलं आहे. तुम्हाला हे कितपत शिजलं किंवा कसं योग्य शिजलं हे दाखवते. चमच्यावर असं बोट फिरवून घ्यायचं. दोन्ही बाजूला बघा हे मिश्रण एकसारखं थांबत आहे. अजिबात ते मिक्स होत नाही. म्हणजे आपलं मिश्रण आहे ते योग्य प्रकारे शिजलं गेले. गॅसची फ्लेम बंद केली आणि हे आता उतरवून खाली घेतलं. तर तुम्हाला वाटेल हे इतकं पातळ आहे, पण हे एवढंच पातळ पुरेसं आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि 1 चमचा इतकं जिरं घालून घेतलं आणि हे सगळ्यात शेवटी घालायचं. आधीच घातलं तर मग मिश्रणाचा रंगही बदलतो, हिरवा होतो किंवा जिऱ्यामुळे थोडासा काळसर देखील होतो. म्हणून सगळ्यात शेवटी घालून घेतलं. तर आता हे मिश्रण मी थंड होईपर्यंत एकसारखं ढवळत आहे. थोडंसं घट्ट होतं थंड झाल्यावर. गरम-गरम पॉलिथिनवर अजिबात घालायचं नाही. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटेल, पण त्याचे पापड खूप छान होतात. सुरुवातीलाच घट्ट मिश्रण केलं तर त्याचे पापड वाळल्यावर पातळ दिसतीलही, पण तेच पापड तळल्यावर खूप जाड वाटतात. बरं, जाड पापड तितकेसे खायलाही बरे वाटत नाहीत. आता हे सगळे पापड मी घरातच फॅनखाली सुकवून घेतले. बाहेर उन्हात वाळत घातले की मग कबूतर राहतात, लक्ष ठेवावं लागतं. आता हे बघा 3 ते 4 तासानंतर ह्या अशा कडा थोड्याशा वर आलेल्या दिसल्या की मग पापड उलटवून घ्यायचे. बाहेर उन्हामध्ये घातलं की 1-1.5 तासानंच उलटवायला येतात, पण घरामध्ये असेल तर मग 3-4 तास लागतोच वेळ. आणि एकही पापड तुम्हाला इथे मध्ये चिरलेलं दिसणार नाही. व्यवस्थित सगळे पापड उलटले जात आहेत, छान उलटता आहेत ते. अजिबात चिटकून राहत नाही, त्याला एक चकाकीसुद्धा येते. दुसऱ्या दिवशी मात्र मी कडक उन्हामध्ये हे पापड परातीमध्ये ठेवून वाळवून घेतले आणि आपण जे काही साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर 104 पापड झाले. तुम्ही लहान साईजने पापड घातले तर मग थोडे जास्तही होतील. थोडी मोठी साईज धरली तर मग कदाचित थोडे कमी होतील. आता थोडेसे तळून घेते पापड. तर बघा मी व्यवस्थित उलटपालट करून तळून घेते. अजिबात पापड करपले जात नाहीत की घातल्या घातल्या ते लाल होत आहेत असं अजिबात होत नाहीत. मस्त तळले जात आहेत. तर हे पापड खायला इतके खुसखुशीत होतात, तोंडात घातल्या घातल्या सहज विरघळतात, कधी संपून जातात ते कळत नाहीत. तर तुम्हाला दाखवते मी. कितीही तुम्ही हाताने चोळून बघा, अजिबात तुमच्या हाताला तेल लागणार नाही. एक लहानसा तुकडा तुम्हाला मी चुरून दाखवते. सहज त्याचं पीठ तयार होते, पण हात मात्र तेलकट होत नाही. इतके पापड हे हलके होतात. बरं, मी असं नाही म्हणणार की हे पापड चौपट पाचपट फुलतात, पण तिप्पट मात्र नक्कीच होतात. तर कुठल्याही पूर्वतयारीशिवाय पाऊण 1 तासामध्ये मस्त असे पळीपापड तयार होतात. लाटायचं टेन्शन नाही, पापड बिघडतील, चिरतील अशी तर अजिबात भीती नाही. मस्त असे पापड करून बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. थँक यू.